श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लुझर्स पॉडकास्टवरती. आजच्या पॉडकास्टवरती आपण संवाद त्या माणसाशी करणार आहोत, तो म्हणजे मनसेचा अध्यक्ष काय. आता मनसे हे नाव ऐकल्यावरती तुम्हाला दोन जणच आठवतात. एक म्हणजे मनसेचे पक्षप्रमुख आणि दुसरे म्हणजे कार्यकर्ता. तर चला त्याच कार्यकर्त्याच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि संवाद साधूया. सो हॅलो अभिदादा. जय महाराष्ट्र. अभिदादा, आपल्या ऑडियन्ससाठी जरा सांगशील अभिषेक पाटील हा कोण आहे? खरं तर अभिषेक पाटील हा एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, जो सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी त्याला नावारूपास आणलं. आणि आज महाविद्यालयीन महाविद्यालयीन राजकारणात पुढे येऊन आज माहीम विधानसभेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष म्हणून आज मी कार्यरत आहे. पण अभिदादा, तुला पॉलिटिक्समध्ये यायचं म्हणजे तो छंद किंवा किडा असं म्हणता येईल, तो कसा लागला? आता यात पण सन्माननीय राजसाहेबच कारण आहेत. कारण का मी जवळपास शाळेत असताना 7वीत 8वीच्या दरम्यान साहेबांचा पक्ष सुरू झाला आणि पूर्ण म्हणजे मीडियामध्ये, पेपर्समध्ये जिथे पाहू तिथे फक्त राज ठाकरे दिसत होते. सोशल मीडिया असेल, सगळीकडे राज ठाकरे दिसत होते आणि मग ते एक आकर्षण त्या व्यक्तीबद्दल वाढायला लागलं. ते कुतूहल वाढवायला लागलं, की हा व्यक्ती सगळ्या गोष्टींना घेऊन यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक वेगळी परिभाषा आहे प्रत्येक गोष्टीची महाराष्ट्राला घेऊन. आणि महाराष्ट्राबद्दल त्यांच्याकडे जी खतखत आहे ती इतर नेत्यांमध्ये मला जाणवली नाही. त्यामुळे ते एक महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं म्हणजे भरपूर कमी वेळात आदरणीय अमित साहेब ठाकरेंनी मला त्यांच्या जवळ म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक सदस्य जेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, ती ताकद काही और असते. तर मी खरंच ऋणी आहे ठाकरे कुटुंबाचा, की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला इथपर्यंत प्रेम देतात. सामान्य कार्यकर्ता ते आपण मान्यच करू. पण जी ओळख आता नॉर्मली कुठलातरी मुलगा झाला, त्याला तो पहिला म्हणजे पक्षामध्ये जातो, तिथे कार्यकर्ता होतो, गटप्रमुख होतो, शाखाप्रमुख होतो आणि मग तो पुढे जातो. तर तुझा तो हा डिस्टन्स जो ब्रिज तू कव्हर केलास, तो कसा कव्हर झाला? माझ्या बाबतीत साधारणतः थोडं उलटं आहे. राजकारणात जायचं हे मी शाळेतच ठरवलेलं. जे माझे वर्गमित्र आहेत वगैरे त्यांना माहिती आहे, की बाबा म्हणजे इव्हन माझ्या शाळेतल्या टीचर्स लोकांना पण माहिती होतं, की याला राजकारणात जास्त कल आहे. तर मी 11वीत मुद्दाम मागे लागून मी मराठी माध्यमाचा आहे, तर काही मला 10वीत फारसे असे चांगले टक्के पडले नव्हते. माझं ठरलेलं मला आर्ट्समध्येच जायचं आहे. बरं, आर्ट्समध्ये जाऊन पण मला कीर्ती महाविद्यालयात जायचं हे माझं फिक्स होतं. त्याचं कारण असं, कीर्ती महाविद्यालयातनं बरेचसे राजकारणी अ, आज महाराष्ट्राच्या राजकारणात चांगल्या पद भूषवतायत. त्यामुळे कीर्ती महाविद्यालय हे माझ्या फोकस म्हणजे माझ्या मनात आधीपासून होतं माइंडमध्ये, की राजकारणात जायचं तर कीर्ती महाविद्यालयात. त्यामुळे कीर्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा युनिट उपाध्यक्ष झालो कीर्ती महाविद्यालयाचा. हे म्हणजे फर्स्ट टाइम. फर्स्ट टाईम. मला वाटतं 2012चं पत्र अजून पण आहे माझ्याकडे घरी. माझ्याकडे जेवढे पत्र आहेत ते आहेत. मी तुझ्या माहितीसाठी देईन. मी WhatsAppला पाठवून देईन तुला. 2012ला मला युनिट उपाध्यक्ष केलं. मग वॉर्डमध्ये विद्यार्थी सेनेचा वॉर्ड अध्यक्ष केलं. 2012च्याच दरम्यान मधल्या पिरियडमध्ये. मग कालांतराने वॉर्ड उपाध्यक्ष म्हणून काम करून मग वॉर्ड अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर 2016-2015च्या आसपासमध्ये मला विभाग अध्यक्ष करण्यात आलं. आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजसाहेबांच्या आदेशाने मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष करण्यात आलं, माई विधानसभेचा. आणि मग त्याच्यानंतर कालांतरानंतर आमचं गुडविल, की महाराष्ट्र हवा असा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हवा असा नेता म्हणजे आमचे आदरणीय अमित साहेब ठाकरे यांना अध्यक्षपदी नेमलं साहेबांनी. आणि त्याच्यानंतर अमित साहेबांनी असं नाही केलं, की हा माझ्या जवळचा आहे किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला पद दिलं. साहेबांनी महाराष्ट्राचे दौरे केले, इन्क्लुडिंग मुंबई. मुंबईतल्या 36 विधानसभेत गेले. प्रत्येक सामान्य व्यक्ती त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. इंटरव्ह्यू गेल्यानंतर पदांची जबाबदारी साहेबांनी दिली. आणि त्याच्यात माझ्याकडनं अहवाल मागवलेला म्हणजे आत्तापर्यंत जो मी काही कार्य केलेलं आहे विद्यार्थी संघटनेत, तर तो अहवाल पाहून साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आत्ताही करतोय. मी एक कार्यकर्ता म्हणूनच, कारण का पद येतं, पद जातं. ठाकरे कुटुंबाची जी दिलेली जबाबदारी, तो जो विश्वास आहे, तो माझ्याबरोबर कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे
मी जितकं ठाकरे कुटुंबाला द्यायला लागतो तितकं कोणाला देऊ नाही लागत. कारण का त्याचं कारण परत एकदा मी असं सांगेन, आई-वडिलांनी जन्म दिला, शाळेने शिक्षण दिलं, नावारूपास आणला सन्माननीय राजसाहेब आणि अमित साहेबांनी. कारण का उद्या मी कुठेही फिरताना पहिला प्रश्न लोकं विचारणार, "तो अभि पाटील झालाय, मनसेचा कार्यकर्ता झालाय." तर ही शाबासकी कुठेतरी ती सन्माननीय अमित साहेब आणि सन्माननीय आदरणीय राजसाहेबांची. आता मनसेचा कार्यकर्ता चाललाय, तू जो पॉइंट बोललास, तसं काही लोकं म्हणजे आपले मराठी लोकं सोडून इतर लोकं पण आहेत, की त्या मनसेच्या कार्यकर्त्याला बघून घाबरतातही. आता बोलायला गेलो तो जो भैय्या लोकांबरोबर तो इश्यू झालेला मध्ये. तर त्या रिलेटेड तुला काय बोलायचं आहे, की मनसे हे फक्त मराठी माणसांसाठी आहे, की इतर माणसांसाठी पण आहे? आता परत एकदा खरं तर बघ लोकांना असं वाटतं म्हणजे जनरली लोकं साहेबांची भूमिकाच पटवून घेत नाहीये. साहेबांनी उत्तर भाषिकीय मंचावर जाऊन उत्तर भाषिकीय संमेलनात त्यांनी त्यांची भूमिका पटवून सांगितली आणि त्या लोकांना पटलेली पण ती. तुमच्या राज्यात तुमचं सरकार अपयशी ठरतंय. त्यामुळे तुम्ही इथे येऊन लोंढे जर का आमच्या भूमिपुत्रांचे हक्क मारत असाल, तर मग कुठेतरी द्वेष निर्माण होणार आणि तो द्वेष साहेबांनी त्यावेळेस तो व्यक्त केला. तो त्यावेळेस म्हणजे ते रिएक्शन होते ॲक्शनला. म्हणजे 2016 साली 16 म्हणजे 2016 म्हणता नाही येणार. 7-8 साली 7-8 पक्ष स्थापनेनंतर रेल्वेचे आंदोलन झाले. आता त्याच्यात पण बघ, रेल्वेचे आंदोलनं झाले. ठीक आहे. त्याचं यश सन्माननीय राजसाहेबांचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. पण त्याचं यश साहेबांनी घेतलं नाही किंवा लोकांनीही दिलं नाही. आज त्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातली कित्येक लोकं रेल्वेमध्ये कामाला लागली, किती मुलं कामाला लागली. एकाने तरी आभार मानलं का साहेबांचं? आभाराचं नामची गोष्ट हो. मतदान देताना पण विचार करत नाहीत लोकं. त्या पॉइंटला मी येणारच होतो, की मनसे एवढं काम करतोय मराठी माणसांसाठी. पण कुठेतरी तो असतो ना, अरे मनसेला काही सीटच नाही आली. मनसेने काय केलंय? तर ते सीटचं जे हे होतो म्हणजे डिस्ट्रिब्युशन होतो, की आपण मदत करतोय, पण समोरचा आपल्याला मदत नाही करत आहे. तर त्यामागे पण ते अपयश पचवण्याचं म्हणजे कसं असतं मनसेच्या कार्यकर्त्यांचं? अपयश म्हणजे तुला परत तेच सांगतो, की आमचे जे अध्यक्ष आहेत, आमचे जे आयडॉलच असा आहे, की त्यांनी असे अनेक वर सन्माननीय, आदरणीय राजसाहेबांनी इतके अपयश पचवलेत ना, तरी तो माणूस कणखरपणे उभा आहे. तर माझा एक कार्यकर्ता म्हणून इंडिव्हिज्युअली मत आहे, माझा बॉस जर का कणखरपणे उभा आहे, इतके मोठे-मोठे अपयश किंवा इतक्या मोठ्या-मोठे त्यांच्या आयुष्यात अपघात आलेत, तरी तो आमच्यासाठी उभा आहे. तो का उभा आहे? माझ्या महाराष्ट्रासाठी उभा आहे. तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे, की साहेबांबरोबर नेहमी त्यांच्या पाठी ठामपणे उभं राहणं. कारण का त्यांची ताकद तेच ठणकावून सांगतात. माझी ताकद माझे महाराष्ट्र सैनिक आहेत. तर महाराष्ट्र सैनिक प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांची जबाबदारी आहे, की सन्माननीय आदरणीय राजसाहेब, आदरणीय अमित साहेब, आदरणीय वहिनी यांच्या ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. जनता उभी राहील आज ना उद्या उभी राहणारच आहे. जनतेला कळतंय आणि आता दिसायला लागले. आज ना उद्या नक्की आमची पक्षाची सत्ता येणार. साहेब महाराष्ट्रात अल्प म्हणजे चांगल्या मतांनी दिग्ग्याने आम्ही निवडून येणार. हे एक नक्की आहे. पण त्याच्या पाठी हे सर्वस्व राजसाहेब आहेत. राजसाहेबांची जी ताकद आहे, तो ऑराच वेगळा आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढा कॉन्फिडन्स येतो आणि अपयश पचवण्याची ताकद येते. तू बोललास, की ठाकरे कुटुंब पाठी असणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. तर सध्याची राजकीय परिस्थिती बघितली आहे, युती झाली आहे. तर त्या युतीमागे काय म्हणजे ॲज अ कार्यकर्ता तुझं काय स्टँड आहे? हे बघ, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे युती झाली आहे किंवा युती घोषित अशी झाली नाहीये आणि युती होईल किंवा नाही होईल हा सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा तो प्रश्न आहे. कारण का बघ, इतक्या म्हणजे वरिष्ठ आहेत, वरिष्ठ बघून घेतील. होईल किंवा नाही होईल हां. तर एक मराठी माणूस सामान्य मराठी कुटुंबातला जन्मलेला मुलगा म्हणून वाटतं, की आत्ता कुठेतरी मराठी माणसाची ताकद कमी पडते. मराठी माणूस एक झाला पाहिजे आणि योगायोगाने मराठी भाषेने दोघा बंधूंना एकत्र आणलं, दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलं. एकच कुटुंब आहे ठाकरे कुटुंब म्हटलं तर. पण ते काही वैयक्तिक विषयांमुळे त्या विषयात मी जाऊ इच्छितो नाही. कारण का तो माझा म्हणजे अधिकार पण नाहीये आणि मी तितका मोठा पण नाहीये. सो हा विषय आपण येतील. मराठी माणसांनी आता यायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांची तीच इच्छा आहे. जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाची ताकद दिसून येईल, जर का आले तर. पण आता काय झालं अभिदा, की ते एकत्र आले,
तर लोक बोलणारी कसे बोलतात ते तुला पण माहिती आहे. बोलणारे बोलणार, की "अरे यांना सत्ता हवी आहे म्हणून आता ते एकत्र आलेत. एकाचं चिन्ह गेलंय, एकाला काही पक्षांमध्ये वोट्स नाही भेटत आहे, म्हणून हे एकत्र येतायत." तर त्यांचं काम तर आहे बोलायचं. तर तुझी काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याबद्दल? बोलणारे जनतेला सर्व आता दिसायला लागलंय. बोलणाऱ्यांनी किती काय प्रॉमिसेस केलेले, काय वादे केलेले आणि कुठल्या लेव्हलला महाराष्ट्रच नव्हे तर देश. आता बघ ना, तू एक फॉर एक्झाम्पल नुकतंच उदाहरण घे. मराठवाड्यात आता इतकं मोठं ते फ्लड आलंय वगैरे. आपले शेतकरी खरंच म्हणजे त्यांच्याकडे आज अशी परिस्थिती आहे, की त्यांच्याकडे अन्नधान्य नाहीये, पैसा नाहीये, काय नाही. शेतकरी म्हणजे कर्ज काढून शेती केली, कोणी काय केले आणि ₹3400 आपण त्यांना ते काही शेतीचा आता तितका मी तज्ञ नाहीये. पण 3400 का ₹3500 राज्य सरकारकडनं त्यांना त्या हेक्टरच्या मागे मिळणार आहे. 3400 आणि ₹3500 काय होतं आजच्या तारखेत मला तू सांग? काहीच नाहीये. काहीच नाहीये. बरं त्याच्यानंतर लाडक्या बहिणीची जी योजना आणली. महाराष्ट्रात पहिल्या सुरुवातीला सर्वांना ती दिली. त्याच्यानंतर क्रायटेरिया ठरवला. ठीक आहे. त्याच्यानंतर कट होत गेली. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रात जी कुठल्या-कुठल्या गोष्टींवर वाढली, या विषयावर कोण बोलायला तयार नाहीये. मी आत्ताच्या सरकारबद्दल माझा असं काही द्वेष नाहीये. पण प्रॅक्टिकली लोकं हा विचारच करत नाहीये. तुला बोलायचं आहे, की एखादा पैसा इथून घेतला आणि तो परत तिथेच फिरवला. तिथेच फिरवतायत आणि तो पैसा कोणाचा आहे मुळी? महाराष्ट्राच्या जनतेचा आहे ना. टॅक्स पेयर आपण आहोत. आपलाच पैसा आपल्याला फिरवतायत. काही मोठी गोष्ट केली जात नाहीये. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण बघतोच आहे. इव्हन डेव्हलपमेंट जे तू बोललास, आता सध्याचे जे रिसेंटवाले प्रोजेक्ट होते, जे महाराष्ट्राचे होते, ते गुजरातला वळवण्यात आले. तर त्यामागे काय तो प्रोपोगंडा होता, की आपल्या इकडचे म्हणजे एवढे सुटेबल नव्हते लोकं काय असं काय होतं? मी परत एकदा त्या विषयाने सांगतो, की बघ मी एक विद्यार्थी सेनेतनं असल्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय, आपल्या सामान्य घरातल्या कुटुंबांना पण कळतंय, की अरे यार काहीतरी चुकीचं होतंय. आपल्याकडे एवढे उद्योजक आहेत, मोठे-मोठे आहेत. जसे एल&टी आहे, टाटांचे आहेत, आता अंबानी आहेत आणि बरेचसे अजून खूप मोठे-मोठे उद्योजक आहेत. काही नावं घेणे म्हणजे खूप मोठी आहेत. नावांची लिस्ट कमी मी कमी पडेल. आपल्याला वेळ कमी पडेल. चांगले उद्योजक आहेत. मराठी उद्योजक आहेत काही चांगले. मग यांना का नाही देते? मग कुठेतरी आपणच आपल्या महाराष्ट्राचा कमीपणा करायचा आणि एखाद्या राज्याला वर आणून ठेवायचं. ही भूमिका दिसते. म्हणून साहेब सातत्याने बोलतात महाराष्ट्राबद्दल आणि उद्या सत्तेत आम्ही असो का किंवा नसो का, महाराष्ट्राबद्दल पहिला स्टँड सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच घेणार. ते एक वेळ असं आपल्याला बोलता येईल, की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जे बाबरी मस्जिदबद्दल तो पॉइंट काढलेला, की जे शिवसैनिक आहेत तिथे त्यांचा हात नव्हता तर माझा पाय होता. तर तसे आपले राजसाहेब ठाकरे पण तो स्टँड घेणार आपल्या कार्यकर्त्यांसाठी. आता तुला एक तेच सांगतो. साहेबांच्या भूमिका पाहिला तू. म्हणजे आता जवळपास सगळ्यांना साहेबांच्या भूमिका पटतात. साहेब हिंदू म्हणून पण अंगावर जातात आणि मराठी भाषेला लागले तर मराठी म्हणून पहिले अंगावर जातात. आणि हिंदुत्वाचा स्टँड साहेबांचा आधीपासून आहे ना आणि हिंदुत्व राजसाहेबांना कोणी शिकवू नये. त्याचं कारण असं, साहेबांनी बाळासाहेबांबरोबर दिवस काढले. त्यांच्या म्हणजे काय म्हणता येईल, त्यांच्या छत्रछायेत दिवस काढले. तर त्यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नवीन इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये. आणि त्यांची हिंदुत्वाची डेफिनेशन वेगळं आहे. त्यांची परिभाषा हिंदुत्वाची वेगळी आहे. जरा सांगशील ती काय असेल म्हणजे त्यांची? आमच्या पक्षात पण आमचे काही मुस्लिम बांधव कार्यकर्ते, वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. मग त्यांना पण तितकाच त्रास झाला असेल? का तर ते पण मुस्लिमच आहेत. त्यांच्या विरोधात तर साहेब बोलेलच. साहेबांचा विषय काय आहे, तुमच्या धर्माविषयी आमचा द्वेष नाहीये, साहेबांचा द्वेष. हे लक्षात घ्या पहिली. म्हणजे माझी आता हा पॉडकास्ट आपले मुस्लिम बांधव यंग मुलं पण बघत असतील, तर माझी त्यांना पण तेच विनंती आहे, की तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. साहेबांचा मुद्दा मुळीत हा आहे, की आम्हाला तुमच्या धर्माचा द्वेष नाहीये. तुमचा धर्म तुमच्या मशिदीत किंवा तुमच्या त्या जे काही तुमचं देवाचं स्थान आहे, तिथे आतमध्ये. फॉर एक्झाम्पल आपली पण आरती आपण रस्त्यावर येऊन करतो का? तर साहेबांचं पूर्वीपासून हेच म्हणणं आहे, की तुम्ही देवाच्या नावावर काहीही प्रथा महाराष्ट्रात लादाल किंवा देशात कुठे लादायचा प्रयत्न कराल, तर राज ठाकरे नावाचं वादळ या महाराष्ट्रात खंबीरपणे उभं आहे. आता त्याच्यानंतर तुला सांगतो, रजा अकादमीनी जो मोर्चा काढलेला आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणजे आझाद मैदानला, तेव्हा आपल्या अनेक पोलीस लेडी कॉन्स्टेबलला मारहाण त्या लोकांकडनं झालेली. ठीक आहे. तोडफोड झालेली. त्याच्या विरोधात पण सर्वात पहिला मोर्चा काढणारा
आणि लाखोच्या लोकसंख्येने मोर्चा काढणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच होते ना आणि त्यांचे पक्षच होता. तरीही आपल्या लोकांना काय वाटतं, की राजसाहेब कुठे काय करतात? फक्त बोलतात. अरे, बोलतात. साहेबांमुळे 65 टोल नाके बंद झाले. त्याविषयी कोण बोलणार नाही. "अरे नाही, 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 राज ठाकरे पीछे हो गया." अरे काय पार्टी झाला? अरे तुम्ही मुळात बघा तरी. तुम्ही विश्वासच ठेवत नाहीये. बरं तुम्ही बघून सुद्धा लोकं म्हणजे खरंच पक्षाला किंवा राजसाहेब एका व्यक्तीला नावं का ठेवतात? म्हणजे तो एक म्हणजे विष असं कालवण्यात आलेलं आहे. लोकांमध्ये विष कसं कालवायचं हे आत्ताच्या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारला बरोबर उपयोग त्यांना माहिती आहे. एखादी गोष्ट त्यांच्या विरोधात कोण बोलत असेल सातत्याने त्याच्या पाठी अ, म्हणजे शासकीय मोठमोठ्या तंत्रणा लावायच्या, यंत्रणा वगैरे लावून त्याच्या व्यतिरिक्त मीडियामध्ये त्यांची निगेटिव्हिटी पसरवायची, कशी पसरवली जाईल याच्यावरती त्यांची एक प्रॉपर पी-आर टीम काम करते या सगळ्या गोष्टींसाठी. एक आय-टी सेल आहे. एक आय-टी सेल प्रॉपर त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट वेगळं आहे. एखाद्याला एखाद्याबद्दल निगेटिव्हिजम कसा पोहोचवायचा ती टीम वेगळी आहे. स्वतःची मतं कशी मांडायची ती टीम वेगळी आहे आणि तुला वारंवार हॅमर म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुझ्या वारंवार त्या डोक्यात तुझ्या सोशल मीडियाच्या वेबसाईट्सवर येणं म्हणजे Instagram तू स्क्रोल करतोय आणि तू मोदीजींना लाईक केलं, तर मोदीजीच तुला दिसत राहणार. जींना लाईक केलं, तर तुला तेच दिसत राहणार. देवेंद्रजीचा पॉइंट पण येणारच होतो, की आता सध्या ते देवाभाऊ ते सगळीकडे पोस्टर ते लागत चालले आहेत. इव्हन आपल्या दादर शिवाजीबाग एरियामध्ये स्मशानभूमीच्या बाहेर तिथे शिवाजी महाराजांचे पोस्टर असे म्हणजे हँड पेंट करून तिथे लावलेले. तर त्यावरती म्हणजे स्मशानभूमी तर अशी चांगली जागा आहे, पण एवढी पण चांगली नाही आहे, जिथे आपल्याला शिवाजी महाराज ठेवता येतील. आता महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे. सगळ्यात पहिला हा पैसा येतोय कुठून रे? आज जवळपास याचं पण तुला मी उत्तर राजसाहेबांच्याच शैलीत देतो. म्हणजे साहेबांचा अभ्यास बघ. साहेबांनी मला वाटतं बऱ्याच वर्षाआधी मला वाटतं वर्ष म्हणजे इलेक्शनच्या आधी वगैरे साहेबांनी ना भाषण केलेलं. कुठे आता ते मला लक्षात नाहीये पटकन. त्यांनी सांगितलेलं की आपलं वृत्तपत्र असतं म्हणजे पेपर असतो. पेपरचा फ्रंट प्रिंटचं आहे ना, ॲड जे असतं ॲड त्याला साधारणतः कोट्याने खर्च येतो. एका दिवसाचा एका दिवसाचा न्यूजपेपरचा खर्च कोट्याने येतो त्या एका ॲडचा फर्स्ट पेजच्या फर्स्ट. मग आता ही पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही ॲड लावली, मोठमोठे होल्डिंग लावले, छोट्या-छोट्या एखादी गल्ली पण नाही त्यांनी छोटीशी सोडली. प्रत्येक ठिकाणी माननीय आपले मुख्यमंत्री साहेब आणि वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. तुम्ही करा. पण महाराजांच्या नावावर तुम्ही इतकं गलिच्छ लेव्हलला तुम्ही महाराजांना प्रत्येक ठिकाणी उतरवतायत. ते घाबरलायत. म्हणजेच कुठेतरी घाबरलायत का? तुम्हाला आता महाराजांच्या नावावर ब्रँडिंग करावी लागते. का? मग मला तरी असं वाटतं मी शिवभक्त सुद्धा आहे. ठीक आहे. पक्षाच्या व्यतिरिक्त मी हाडाचा मराठा आहे आणि माझं लहानपण म्हणजे आपल्या सर्वांना आपुलकीची भावना म्हणजे महाराज आहे. कुठल्याही हिंदू धर्माच्या मुलांना बोलत. तुम्ही इतके मोठे आहात आहात ना, कशाला तुम्हाला डर आहे? महाराजांना का वारंवार तुम्ही घेऊन येता? सो हा एक पॉइंट होताच. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे आता तू बोललास, की जी ॲडव्हर्टाइजमेंटचा जो कॉस्ट येतो, तो कॉस्ट तर आपल्याला कळत नाही. आणि जो कॉस्ट आपल्याला माहिती आहे म्हणजे आपला कोण एखादा मित्र असेल मार्केटिंगमध्ये किंवा सर्टन पी-आर ॲक्टिव्हिटीज करत असेल, तो आपल्याला सांगतो, की भाई तुला जर मार्केटिंग एवढा आहे. पण हा पैसा आला कुठून? आता हेच तर मला सांगायचंय ना, की आता कसं झालंय माहितीये काय? सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. तू बोललास तरी तू अडकतोयस. मग तुला शांत राहायचंय. चाललंय तसं चालू देत. सर्वसामान्य माणसाचा प्रॉब्लेम हा झालाय, की चल चालतंय आता काय करणार? घेऊन चालायचंच आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आता नगरपालिकेचंच उदाहरण देतो. नगरपालिका जवळ येतेय. तुम्ही सरसकट सर्व म्हणजे ईच अँड एव्हरी एका मतदारांनी ॲप्लिकेशन द्या. मी तर बोलतो पत्र पाठवून द्या राज्य आयोगाला, की आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान हवंय. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. म्हणजे तुला असं बोलायचं आहे ईव्हीएम मशीन जे आहे त्यामध्ये स्कॅम होतोच आहे. सवालच नाही रे. मग आता ईव्हीएम लोकांना कळतंय रे. तुझ्यासारख्या तू आता जर का माझा एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझं घेतोय म्हणून मी तुला सांगतोय. ठीक आहे. तू सामान्य माणसाच्या पॉडकास्टला बोलव एखाद्या इकडे. तुला तो पण सांगेल, की त्याला दिसतंय आता फरक दिसायला लागलाय. सुरुवातीच्या काळात नक्की होतं, की ठीक आहे. आपलं राम मंदिर माझं चांगली गोष्ट आहे. राम मंदिर बनणार होतं, व्हायलाच हवं होतं. एक हिंदू म्हणून नक्कीच प्राउड आहे. धन्यवाद देईल मी मोदीजींना आणि बीजेपी सरकारला,
की बाबा त्यांच्या कार्यकाळात हे झालं. त्याच्यासाठी अभिनंदन. पण पुढे काय? आता पुढे काय? देशाचं काय म्हणजे राम मंदिर झालं, तर देशाला फायदा काय? म्हणजे हे धर्माच्या नावावरती स्वतःचे खिसे भरतायत, तसं बोलायचं. बाकी म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त एक धर्म दाखवतो, आम्ही मंदिर बनवलंय, आम्ही हे केलंय. डेव्हलपमेंट त्याच्या व्यतिरिक्त आता तू सांग ना काय कुठे चाललंय? आता महानगरपालिका इलेक्शन तर 5 वर्ष प्रशासकीय अधिकारी बसतोय. नगरसेवकच नाही. मग काय? काय नाही होते? का नाही इलेक्शन्स होत बरं त्याच्या व्यतिरिक्त रस्ते खालून ठेवलेत. आता माझ्या जवळचं एक उदाहरण सांगतो. आमचा खूप म्हणजे ब्रिटिशकालीन जो पूल आहे, एल्फिस्टनचा पूल, तो पाडण्यात आला. तो निर्णय घेतला. ठीक आहे. निर्णय घेतला त्याच्या व्यतिरिक्त पण आमच्या कितीतरी खड्डेच खड्डे आहेत. ते पण चालू आहे काम, हे पण काम चालू आहे. अरे, एक संपवा आणि दुसरं करा ना, तसं नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिक कोंडी आहे. ते सांगायला गेलो म्हणजे रस्ते असे खोदलेत ना त्यांनी, की जे 2 महिन्या अगोदर त्यांनी रिपेअर केलेले आहेत, पण परत एकदा खोदून ठेवलेत. कारण का आता इलेक्शन येणार आहेत, तर काहीतरी दाखवायला हवं म्हणून ते खड्डे खोदून ठेवलेत. विषय हाच आहे ना, की एखाद्या आता तुला सांगतो काय होतं बघ. मी बीएमसी अधिकारी आहे. मी टेंडर काढलं. एखाद्या राजकीय पक्षाच्या कोणाला तरी टेंडर दिलं. त्या कंपनीने टेंडर घेतलं. आम्ही रस्ते बांधायचं काम सुरू. रस्ते बांधून झाले. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांना किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आठवलं, "अरे यार, पाण्याची लाईनच नाही टाकली आम्ही." मग ते पुन्हा खोदतायत. मग त्याच्यासाठी वेगळं टेंडर निघतंय. मग हेच जे चाललंय ना, हा स्कॅमच आहे. आणि हा खूप मोठ्या लेव्हलला स्कॅम आहे. म्हणजे सामान्य माणसांच्या त्या दृष्टिकोनात येणार नाही. खूप वेगळ्या लेव्हलला. तुला ना म्हणून मी म्हणतो यंग जनरेशननी राजसाहेबांकडे बघून इन्स्पायर होऊन, अमित साहेब ठाकरेंकडे बघून इन्स्पायर होऊन आता पक्षात किंवा कुठल्याही राजकारणात यायला यंग जनरेशन हवी. पण लोकांना काय वाटतं, यंग जनरेशन जे येते ना, पैसा हा पहिला मेंटॅलिटी आहे. त्यांना काय वाटतं, अरे पक्षात येऊन मी दुसऱ्यांचे खिसे भरतोय, मला काय भेटणार आहे? मी प्रॉफिट कुठे करणार आहे? जो मीपणा आहे ना, तो सध्याच्या युथच्या मनात आहे, कारण का त्यांना पण कुठेतरी कमवायचं आहे. सवालच नाही. तर युथचा मी पण या विषयावर बोललास किंवा पैशांविषयी बोलला, तर मी पण बघ आता मी पण सामान्य कुटुंबातला आहे. माझे व्यवसाय रस्त्यावरचे व्यवसाय. कशाला खोटं बोलू? माझं असं काही कुठले काय कंपनी, फर्म-बिर्म असं काही नाहीये. रस्त्यावर व्यवसाय करतो मी. ठीक आहे. ते बीएमसीच्या महानगरपालिकेच्या गाड्याला मला उचलावं लागतं. काय मला वेगळी ट्रीटमेंट नाही. पक्षाचा पदाधिकारी. पण मी करतो मेहनतीने. मी मेहनतीला लाजत नाही. परत एकदा नवीन जनरेशनचा हाच प्रॉब्लेम झालाय, की माझं काय? मला तुम्ही जॉब देता किंवा काय देतात किंवा काय मिळतंय का? तर मला तरी काय मिळत नाही विभागाध्यक्ष होऊन. पण पक्षाने इतकं केलंय, की उद्या महानगरपालिकेत अभि पाटील गेला, तर अधिकारी उठून उभे राहतात, रिस्पेक्ट करतात. हे पक्षाने दिलं. आणि ह्यालाच जर का म्हणजे भ्रष्टाचार करायचा असेल, तर पक्षाच्या नावावर काही करू शकतो. पण मी परत एकदा सांगतो, आमचा नेताच मुळी क्लीन चिटवाला आहे. तो सरळ सांगतो, "तुला जमतंय तर कर, नाहीतर निघून जा. फरक नाही पडत. नावाला खराबी नाही लागली बा." म्हणजे नावाला डाग लागता कामा नये पक्षाने. हे आम्हाला पद देताना जाहीरपणे सांगितलेलं असतं. तुला काही प्रोटोकॉल्स दिलेले असतात, काही नियम आणि अटी असतात. त्या अटींमध्ये राहूनच तुला त्या शिस्तीतच काम करायचंय पक्षात. आणि अनेक विद्यार्थी आता माझ्या बघ, मी तुला सांगतो, मी जेव्हा संघटनेत काम करायला सुरू केलं, माझ्या विभागात मला वाटतं माझ्या आधीचे जे विभागाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं फारशी अशी बांधणी नव्हती. ठीक आहे. बांधणी मी आल्यानंतर सुरू केली. आता नाही म्हणतायत 200-250 पोरं आहेत. एका फ्लोअरवर ॲट लीस्ट 100 पोरं तर येणार. ऑफिशियली पदाधिकारी 65 दिलेत मी. म्हणजे अमित साहेबांनी. मी लोकांपर्यंत पोहोचणं माझं काम आहे. मला का विभागाध्यक्ष केलं? साहेबांनी माझ्याकडे ती क्वालिटी बघितली, की हा लोकांपर्यंत पोहोचतो. मग लोकांपर्यंत सगळ्याच गोष्टी माझ्याकडे डायरेक्ट येत नाही. मग माझ्याकडे कोणा तो येणार? मग माझा उपविभागाध्यक्ष आहे, माझा विभाग सचिव आहे, वॉर्ड अध्यक्ष आहे, उपवॉर्ड अध्यक्ष आहे. यांच्या थ्रू येतात. विद्यार्थी संघटक आहेत, संघटक आहेत. तसंच मुलींच्या बाबतीत पण आहे. मुलींची पण विंग आहे आमच्याकडे, विद्यार्थिनी सेल. म्हणजे आता सध्याची परिस्थिती बघायला गेली तर एक म्हणजे पॅशनेटली म्हणून मुलं कामं करतायत. यूथ आता कामाला येतंय. आता बघ ना, मी तुला सांगतो, त्याच्यात पण सो कॉल्ड जे सत्तेतले पक्ष आहेत, त्यांनी पण मेंटली लोकांना म्हणजे पैसे वगैरे देऊन आहे ना, आपल्याकडे वळवणं वगैरे. ते एखाद्या गोष्टीची लत लावणं युथला, की तू ये, आपण पार्टी देऊ वगैरे.
हेही चाललंय. म्हणजे कामाच्या बाबतीत तुमचं काही तुमच्याकडे अजेंडाच नाहीये. ना तुम्ही कामावर बोलत आहात, ठीक आहे. ना तुम्ही इन्कम सोर्सवर बोलत आहात. फक्त आणि फक्त हवेतल्या वाता बस. वोट 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटी बस. तर ही परिस्थिती तर आता बद्दल तुम्हाला सांगितलीच. पण जेव्हा पक्षफोडी होते, म्हणजे जी आता रिसेंटली झालेली, त्याला काही लोकांनी ऑपरेशन कमळ असं नाव दिलेलं. ती जेव्हा म्हणजे आधी पण तुमच्या पक्षात झालीच असेल, तर त्याबरोबर तुम्ही कसं ते हँडल केलेलं? हँडल म्हणजे ॲज इन आता तुझ्या सुपिरियर एक सीनियर आहे, तो गेला. पण तो पण कसा जाणार? तो एक जाताना एकटा नाही जात. 3-4 जणांना तो घेऊन जातो. तर त्यावेळी काय परिस्थिती होती? परत एकदा सांगतो, की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा मुळीच संघर्षातनं निर्माण झालेला पक्ष आहे. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे सांगून निघालेले. पक्ष फोडून वगैरे नाही. ना एखादा आमदार घेतला साहेबांनी, ना कुठला नगरसेवक घेतला, ना कुठला खासदार घेतला. साहेब स्वतःहून निघाले, एकटे निघाले. त्याच्यानंतर मागे कार्यकर्ते आले. कुठला बडा आमदार, नेता-बिता नाही आणि साहेबांनी कार्यकर्त्यांमधनं नेते, आमदार, खासदार वगैरे जे काही आहेत ना, हे नगरसेवक वगैरे घडवले. कालांतराने ते गेले. त्याचा फरक आमच्या साहेबांना काही पडला नाही, आमच्या पक्षाला काही पडला नाही. साहेबांनी नवीन कार्यकर्ते तयार केले. तर माझ्यासारखा कार्यकर्ता मग माझं तर माझ्या घरात ना कोण कुटुंबातला राजकीय कोण नाहीये, ना वारसा ना काही काय. मी सामान्य कार्यकर्ता. मी तुला सांगितलं शाळेत असतानापासून माझा एक एम होता. मी युनिट उपाध्यक्ष झालो. म्हणजे ग्रोथ आहे, पण डेडिकेशन देणार का? तू जितका मेहनतीने घेणार, तितका तुला रिफंड म्हणजे ते पक्षाकडनं येणार. तर संघर्ष म्हणजे कुठल्याच आपण बोलतो ना, की मी उद्या एका ठिकाणी कामाला लागेल. ठीक आहे. मला ₹12,000 पगार आहे. मी डेडिकेशननी काम करतोय. एका वर्षात मला 12चा ₹24,000 झाला. पण तो का झाला? कारण कन्सिस्टन्सी आणि तो डेडिकेशन. मी मेहनत करतो. मेहनत केली तर सर्व काही मिळेल. आणि तू आमच्या पक्षातलं हे वैशिष्ट्य आहे, की तू सर्व जे आमचे बडे नेते बघशील, म्हणजे राजसाहेबांच्या नंतरची जी फळी बघशील, ते सर्व सामान्य कार्यकर्ते आज इतक्या मोठ्या पदावर सन्माननीय, आदरणीय राजसाहेबांनी घेऊन गेले. इव्हन तू आमचे आदरणीय अमित साहेब, तू यांना प्रत्येक भाषणात बघ राजसाहेबांच्या, की मी राजपुत्र आहे. या भ्रमात नसतात ते. ते तुला लोकांमध्ये वगैरे कुठेतरी दिसतील. गर्दीत दिसतील. ते चालत फिरतात आजही शिवाजी पार्कात. हो, ते माहीत. हां, म्हणजे ते खूप म्हणजे त्यांच्या डोक्यात हे नाहीये. लोकांना असं दाखवलं गेलं. ते दाखवलं जातं. पण ते खूप म्हणजे ना वेगळे आहेत रे. अमित साहेबांबद्दल मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे किंवा तो माणूस वेगळा आहे आणि त्यांच्यासाठी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये. भावना आहे. अमित ठाकरे ही माझ्यासाठी भावना आहे. पॉलिटिक्समध्ये यायला तू तुझं चालू करताना ग्राउंड लेव्हलवरती चालू केलेलंस. तर तसं म्हणजे एक पॉलिटिकल सपोर्ट, एक राजकीय गुरु गरजेचा आहे का? अ, राजकीय गुरु किंवा आता गॉडफादर म्हणशील किंवा एक मार्गदर्शक म्हणून तो सर्वांना हवा असतो. कारण का कुठे आपण चुकतोय, कुठे आपला कुठला एखादा आपला विकनेस आहे, तो जाणून घ्यायचा असतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला मदत होणार असेल, की आपल्याला खरंच त्याच्यावरती प्रगती मिळणार असेल, तर तो कंपल्सरी हवा असतो. आणि माझं वैयक्तिक म्हणणं असेल, की म्हणजे माझ्या बाबतीतला विषय असेल, तर माझे राजकीय गुरु महेशजी ओवे आहेत. जे माझ्या महाविद्यालयापासून माझ्या प्रवासात महेशजी ओवे आणि रोहित कोळी हे आमच्या पक्षातलेच आहेत. पण त्यांनी मला घडवलं. म्हणजे मी एक कार्यकर्ता तर होतो. पण माझ्यातले आमूलात्मक बदल, राजकीय बदल म्हणतीस, की तुझे पेशन्स किंवा काय म्हणजे एखादी गोष्ट कशी व्यक्त करावी, कुठले कार्यक्रम राजकीय राबवावेत किंवा काय, तर हे आहेत. जे महेश दादा आजही मी रात्री फोन केला, की "दादा मला ही अडचण झाली. मला इथे प्रॉब्लेम होतोय, तर मी काय करू? किंवा काही नको करू." हेही तो सांगतोय. किंवा त्याच्या नकळत मी कुठलं काही काम केलंय किंवा काही म्हणजे वेगळं काही आंदोलन असेल किंवा काय आणि ते चुकीचं आहे. तर त्याचा तितक्यात रात्री पण फोन येतो. तो त्याच्या कामकाजातनं फ्री झाल्यावर म्हणजे आदरणीय अमित साहेबांचा तो आता सचिव आहे. ठीक आहे. ती पण एक त्यांनी वेगळी जबाबदारी पेलवली आहे. त्याने पण त्याचं कर्तृत्व सिद्ध केलंय.
त्याच्यात त्या खोलात मी जात नाही. पण महेश दादा नेहमी पाठीशी, मी चुकलं तरी तो फोन करणार, की मी आता ते शब्द वापरू शकत नाही. "काय रे, काय केलंस?" "हां दादा, असं केलं." म्हणजे तो आवाज आहे आणि त्याची जाण आहे. त्यामुळे ती कुठेतरी बर्डन असतं, की नाही आपल्याला बघणारा कोणतरी. जनता तर बघतेच आहे, नो डाउट. पण मला उत्तर कोणाला द्यायचं आहे? आदरणीय राजसाहेबांना, आदरणीय अमित साहेबांना. त्याच्या व्यतिरिक्त मला माझ्या गुरुला उत्तर द्यायचं आहे. कारण का गुरु हा म्हणजे बोलतो ना, तुला घडवणारा हा गुरुच असतो. मग त्यामुळे तो एक दबदबा, आदरयुक्त दबदबा महेश ओवे दादाचा आहे आणि तो मला वाटतं माझ्यासारख्या अनेक विधानसभेतल्या मुलांना असेल विभागाध्यक्षांना. पण माझं कीर्ती महाविद्यालयापासूनचं त्याचं नातं आहे. त्यामुळे तो राजकीय गुरु म्हणून मी महेश ओवेला मानतो आणि रोहित दादा आहेत. दर गुरुपौर्णिमेला मी रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री 12 वाजता फोन करतो. त्याला बरेच जण करत असतील, करत नसतील मला माहीत नाही. पण मी आवर्जून 1 दिवसाआधी रात्री म्हणजे आपण बर्थडे कसा सेलिब्रेट करतो, दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. तो पण तितक्या तिकडनं फोन उचलून तो एंटरटेन करतो मला. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. एक मोठा भाऊ, एक मार्गदर्शक म्हणून महेश ओवे जे आहेत पाठीशी आहेत. ऑसम. अभिराम जे आता शिवाजी पार्क आपण नाव ऐकल्यावरती तिकडचं पहिलं म्हणजे चालू केलेलं राजसाहेब ठाकरेंनी तो म्हणजे सेल्फी पॉईंट. तर अजून असे कुठले सोशल प्रोग्राम्स आहेत जे आपण अरेंज केले आहेत आपल्या सोशल लोकांसाठी? आता तुला नुकतंच ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर येऊ घातलेली आपली दिवाळी. शिवतीर्थ परिसर म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे परिसर, दादर, प्रभादेवी, माहीम. ठीक आहे. आपल्याला ते जवळ आहे. ठीक आहे राहणाऱ्यांना. पण त्याचं आकर्षण, त्या जागेचं पावित्र्य साहेबांनी साहेबांच्या संकल्पनेतून गेली 10 वर्ष सातत्याने आम्ही दीपोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत साजरा करतोय. तुला पण म्हणजे तू पण जाऊन फोटो बघ, किती रँडम लोक येतात. डोंबिवली, विरार वगैरे वरनं पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क गजबजलेलं असतं. चालायला जागा नसते, ट्रॅफिक जाम असतात, काय चालू शकत नाही. पण ते सौंदर्य जे आहे, ते एका माणसामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मग त्याचं क्रेडिट आज देखत राजसाहेबांनी घेतलेलं नाही. मग मला एक यातनंच एक गोष्ट मला सुचते, की एक विधानसभेतलं एक पार्क, ठीक आहे. एक आकर्षक वस्तू बनू शकते. तर या माणसाच्या हातात महाराष्ट्र दिला, तर महाराष्ट्र किती आकर्षक होईल. बरं, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे मी आपल्या लोकांनी हे पाहिलंच नाही. यंग जनरेशननी खरं तर पाहिलं पाहिजे. राजसाहेबांनी मला वाटतं 2017 वगैरे साली महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करून महाराष्ट्राच्या स्वाधीन केली. सर्व मीडियाच्या समोर केली. कोणी पाहिली आज देखत? कोणी नाही. साहेबांचा महाराष्ट्राला घेऊन जो दृष्टिकोन आहे, जो अभ्यास आहे, तो खूप वेगळ्या लेव्हलला आहे. माझा महाराष्ट्र कसा असावा? काय त्याच्या पाठचं नियोजन असावं? किंवा अ, एखादा देश म्हणजे देश किंवा एखादं राज्य कसं असावं आणि ते कसं डेव्हलप करता येईल, याच्याकडे त्यांचा कल जास्त. बिकॉज त्यांचं दृष्टिकोन वेगळं आहे. मग ते एक आर्टिस्ट आहे आणि एक उत्तम आर्टिस्ट, एक उत्तम वक्ता, त्यालाच या सगळ्या गोष्टी दिसतात. ते त्यांना इमॅजिनेशन आहे, ते दिसतं त्यांना डोळ्यासमोर. ते तू आणि मी एक म्हणजे मी आता त्यांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे म्हणून मी असं बोलत नाहीये. पण एक सामान्य कार्यकर्ता किंवा एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या मी सगळ्याच यंग जनरेशनला आणि वयस्कर जे आहे, वयोवृद्ध आहेत, सामान्य माणसाला मी सांगेन, की ते जे ब्लू प्रिंट साहेबांनी जी 2017ला रिलीज केलेली, ती खरंच जाऊन बघा ब्लू प्रिंट. आपल्या गड-किल्ल्यांविषयी पण साहेबांनी त्याच्यात मांडल्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या. मूलभूत गरजांना घेऊन गोष्टी आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा महानगरपालिकेमध्ये काय घडलं पाहिजे. आता आपलं हे मुंबई 7 बेटांना एकत्रित करून मुंबई शहर आलं. त्याची कॅपॅसिटी किती होईल? आज लोकं किती आहेत? परत परत तोच विषय आला ना, की हे जे लोंढे महाराष्ट्रातनं येतायत, महाराष्ट्राच्या बाहेरनं येतात, महाराष्ट्रातच येतात. तुम्ही तुमच्या राज्यात काहीतरी त्यांना उपजीविकेच्या सुरू करून द्या. जॉब्स वाढवा. तुमच्या कंपन्या येतायत. याच्यात महाराष्ट्राची चुकी आहे. तुम्ही येतात ना इथे. मग परत मग 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 सांगतात लोकं काय म्हणतात, "नाही रे मनसेवाले नुसतं मराठी किंवा एखाद्या परप्रांतीयांना टार्गेट केलं जातं." अरे पण का येतात? आम्ही तुम्हाला बोलवतो का? मग आमच्या मुलांनी कुठे जावं? हाच विषय. पण ते पाळणं गरजेचं आहे. मी तुला सांगेन, की तू पण म्हणजे मी तुला पण पाठवेल, तुझी जी टीम आहे, तुम्ही ही बघा.
ती ब्ल्यू प्रिंट खरंच बघा. आणि तुम्ही त्याचं मला वाटतं तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा तुमच्या इतर सोर्सेस असतील, त्याच्या माध्यमातून तुम्ही त्याचं म्हणजे शेअर करा, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण का महाराष्ट्राला आता खरंच गरज आहे त्या गोष्टीची. दादा तू दिवाळीचा पॉईंट जो बोललास, फायरवर्क्स ऑसम असतात. लोकांना चालायलाही जागा नसते, गाड्यांचा ट्रॅफिकही तेवढा असतो. पण आपण हिंदू लोक म्हणतो फेस्टिवल आपण सेलिब्रेट उत्साहाने करतो. पण तिथेच काही लोक आहेत, त्यांना बोलतात की प्राण्यांना आमचा त्रास होतोय, कबुतरांना त्रास होतोय, कबूतरखाने पण बंद झाले. आणि त्या पाडगे पण बोलतात की मनसेचा पण हात होता, मनसेने सपोर्ट केलाय की कबुतरांना खायला घालायचं नाही. तर त्यामागे तुझे काय व्ह्यूज होते? पर्यावरणाला त्रास दिवाळी, रामनवमी, गणेशोत्सव, नवरात्रालाच होतो. 31 डिसेंबरला होत नाही. बरं आपल्याच देशाचं नाही म्हणत. इतर देशात तर 31 खूप मोठ्या लेव्हलला साजरा केला. मी तुझ्या सगळ्या पॉइंट्सची उत्तरं देतो. मग तिथे पण आपल्यापेक्षा जास्त मला वाटतं नेचरला कोणी जपत असेल तर परदेशीय लोकं. त्यांच्याकडे तर आपण बघतो, पण त्यांच्याकडे पण फायरवर्क्स चालतात ना. तर हे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्यावरणाचं. तर दुसरा विषय असा कबुतरांचा तू आता म्हणजे तो रिसेंटली घेतला किंवा प्राण्यांचा घेतला. काही आगाऊ लोकं असतील, की जे उगाच फटाके ते बिचारे डॉग्स वगैरेंना बांधतात. त्याचा विरोध सन्माननीय राजसाहेब किंवा सन्माननीय अमित करतात. बिकॉज ते स्वतः प्राणीमित्र आहेत. त्यांच्या घरातच इतके प्राणी आहेत, इतके डॉग्स आहेत. डॉग्स साहेब भयंकर डॉग्स लव्हर आहेत. बरं त्यांच्या घरातलेच नाहीत, तर बाहेरचे पण वगैरे रस्त्यावर स्ट्रीट डॉग्स असतात त्यांना पण साहेब तेवढाच लळा लावतात. मग त्यांच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठे दौऱ्याला जातात आणि कुठे स्ट्रीट डॉग दिसले, तर साहेब ताफा थांबवून त्यांच्या गाडीत एक प्रॉपर त्यांचा खाण्याचं म्हणजे स्ट्रीट डॉगला खाण्याचे बिस्किट्स वगैरे असतात. साहेब देतात. तर हे कोण दाखवत नाही. हे पडद्यामाग म्हणजे हा त्यांचा खूप मोठेपण आहे म्हणायचा, की त्यांना ती आवड. दुसरी गोष्ट आता तो कबुतरांचा विषय. कबुतरांनी त्रास होतो. हे सर्व दादरकरांनाच नाही, भरपूर ठिकाणी हे सिद्ध झालंय. सायंटिफिकली सिद्ध झालं. बरोबर? कबूतर हे पूर्वीपासून होते का? महाराष्ट्रात किंवा कुठे इथे काय म्हणता येईल तू लोकवस्तीत पूर्वीपासून कबूतर होते का? तर नाही. ते कालांतराने आले. ते का आले? आपण एखादी जागा निवडली. तू आता कबुतरखाना बोलतो फॉर एक्झाम्पल. तिथे सुरुवातीला एका माणसाने काय टाकला. 1 कबूतर आला, 2 कबूतर आले, 3 कबूतर आले. त्याला बघून 4 लोकं टाकायला लागली. मग सो कॉल्ड प्रथा सुरू झाल्या, की पक्ष्यांना खायला लागलं, की अमुक होतं, तमुक होतं. परत इथे पण मी काय सांगतो बघ, अंधश्रद्धा आहे. ठीक आहे. मग त्याच्यातनं विशिष्ट एका समाजाची चुकी नाही. मी कुठल्या समाजाला दोष देणार नाही. प्रत्येक. आता मी मी पण कधीतरी कावळ्यांना खाऊ घालतो. कधीतरी घालतो टेरेसवर गेलो वगैरे. आपण फॉर एक्झाम्पल आपण पितृपक्षात आजी-आजोबांचं किंवा ते करतोच. पण कावळ्यांमुळे आजार होतात का? तर नाही. कबुतरामुळे का आजार होतात? त्याच्यातनं विशिष्ट एक पदार्थ निघतो. त्या पदार्थापासून किडे तयार होतात आणि त्या किड्यांपासून धोका आहे. त्यांचे म्हणजे त्यांचे जे पिसं असतात, त्याच्यापासून धोका आहे लहान-लहान मुलांना. म्हणून हा व्हिडिओ. बरं, विरोध झाला आमचे पर्यावरण सेलचे जय शृंगारपुरे आहेत. त्यांनी खूप आधीपासून म्हणजे हे होण्याच्या आधीपासून त्यांनी पाठपुरावा केलेला वगैरे प्रॅक्टिकली. पण आत्ताच हा विरोध होण्याचं कारण किंवा हा विषय निघण्याचं कारण येणारी महानगरपालिका परत आहे. म्हणजे काय? परत तिकडे तेच आहे, की तुम्ही तुमच्यात भांडत बसा. तुम्ही अशा कुठल्यातरी मुद्द्यांवर भटका, तुमच्यात वाद निर्माण होईल आणि आम्ही भलतं आमचं जे काम करायचं ते करून मोकळे होतो. म्हणजे एक प्रकारे असं म्हणजे जो मोठी चूक आहे ती एका छोट्या चुकीने टेलिकास्ट करून ती लपवली जाते. बस झाकली जाते. महत्त्वाचे मुद्दे तिकडे दिसतच नाही ना. लोकांना पूर्ण महाराष्ट्रात कबूतरखाने दिसले. पण त्या कबूतरखान्याच्या मागे किती काही मोठ्या गोष्टी घडून गेल्या आहेत. राजकीय गोष्टी. याच्याकडे कोणाचं पाहणच नव्हतं. दृष्टिकोन पण परत असं बोलायला गेलो की एक तो वोट बँक असतोच, तो कमी होतोय. बघ, आता बघ, वोट बँकचं म्हटलंस तर मी असं काल परवामध्ये त्या मोबाईलवर स्क्रोल करताना एक बातमी दिसली, की आता जैन समाज महानगरपालिकेच्या इलेक्शनला स्वतःचा पक्ष, स्वतःची पार्टी काढताय आणि त्याचा सिम्बॉल म्हणे कबूतर आहे. कबूतर. कबूतर आहे. त्यांचा सिम्बॉल म्हणजे कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे. असेल बघ त्यांच्या पार्टीनी मतं ह्याच्यात काय होणार आहे परत तेच मतं विभागली जाणार. म्हणजेच काय एखाद्या पार्टीची मतं तिथे कमी होणार.
मग तो फायदा कुठे होणार? जो याचा लाभ घ्यायला बसलाय. जो लाभ घ्यायला बसलाय तो म्हणजेच कुठले सत्ताधारी पक्ष. हे प्री प्लॅन त्यांनी केलेलं म्हणजे डिव्हाइड अँड रूल वाली पॉलिसी आहे. ना तू बघ ना, सुरुवातीपासूनच बघ ना तू. नोटबंदीनंतर पुढे काय काय होत गेलं हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. नोटबंदीवरती दादा तू आलाच आहेस, पण ते 2,000ची नोट आता गायबच झाली. त्यावरती तुला काय बोलायचं आहे? काय बोलणार आता तू? याच्यात उत्तरे द्यायसारखीच नाहीये. लोकांना कळतंय तरी लोक जागृत होत नाहीये. लोक अजून पण फक्त धर्माचा विचार करतायत. धर्म असावा. धर्म हा असावा नक्कीच. मी पण हिंदू आहे. मी पण देवधर्म करतो. पण येणाऱ्या फ्युचरचं पण बघावं. फ्युचर काय आहे? मला सांग, काय दिसतच नाही. पण आपल्या पक्षाकडनं काही सोशल ॲक्टिव्हिटीज होत आहेत का, जे सोशल मीडियावरती झलकली जात आहे? बघ, आता आमच्या पक्षाचं बोललं गेलंस तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी आता मगाशी माझ्या बोलताना तुला मी बोललो, की महाराष्ट्रात 65 टोल नाके बंद झाले. याची दखल कोणी घेतली? परत बोलतात राज ठाकरे आणि मनसेने काय केलं? त्याच्यानंतर रेल्वेची जी नोकऱ्या आज मराठी मुलं, मराठी माणसं कामाला लागलेत. ठीक आहे. त्याची जाहिरात ही यूपी बिहारला यायची. महाराष्ट्रात नोकरीची सूट आहे आणि त्याची जाहिरात यूपी बिहारला यायची. मग साहेबांनी दिला. त्याच्यानंतर आपल्या सरकारला जाग आली. मग केंद्र सरकारने सांगितलं, तो जी-आर काढला, की बाबा ज्या राज्यात नोकरी असेल त्या राज्यातील लोकांना तुम्ही त्या पदावर निवडा. मग महाराष्ट्र लोकं बसली. बरोबर दुसरा झाला विषय. मग साहेब कुठे गेले? राजसाहेब कोणाला आठवले नाही. मग राजसाहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारतात. महानगरपालिका महानगरपालिकेचे किती विषय सोडवले. आज कधी गेल्यास नाही गेल्या मला माहीत. तू नाशिकचे रस्ते पाहिलेस? नाशिकला साहेबांनी रतन टाटा सर नुकतेच त्यांना वर्ष पूर्ण झालं. रतन टाटा सरांच्या कंपनीमार्फत सी-एस-आर फंड असतो. त्या सी-एस-आर फंड थ्रू एक बॉटॅनिकल गार्डन सुरू केलेलं. जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता गेली नाशिकमधनं महानगरपालिकेची, त्याच्या दुसऱ्या वर्षात ते बॉटॅनिकल गार्डन बंद केलं राज्य सरकारने. का? तुम्हाला पैसे खर्च करायचे होते का? नाही ना. त्याच्यात इतके चांगले-चांगले प्राणी होते, पक्षी होते. कितीतरी पक्षी वावा. एवढं अभयारण्य छोटं मी एवढे झाड, एवढे सगळे म्हणजे खूप वेगळ्या लेव्हलचं होतं ते बॉटॅनिकल गार्डन. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी ते एक ट्रॅफिक पार्क म्हणतो ना आपण म्हणजे तुला कळलं पाहिजे. हां, प्लेग्राऊंड नाही म्हणता येणार. कसं तुला एक्सप्लेन करू मी? ट्रॅफिकच्या विषयी म्हणजे रोड कसे असायचे वगैरे त्याचा एक गार्डन तयार केलेलं डेमो. तिथे सायकलिंग ट्रॅक्स वगैरे भरपूर काय होतं. त्याच्यानंतर गोदावरीचा गाळ काढला साहेबांनी. पाण्याचा प्रश्न नाशिकचा कायमस्वरूपी संपवणारा पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तरी लोकं विचारतात, राज ठाकरेंनी काय केलं? मनसेंनी काय केलं? आता मराठी भाषेवर कुठलीही गोष्ट झाली, की पहिला कोण आठवतं? सन्माननीय राजसाहेब ठाकरे. शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम झाले, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बी-एस-टी वाल्याला, कोळी बांधवांना काही प्रॉब्लेम झाले, राजसाहेब ठाकरे. शिवतीर्थ आणि कृष्णकुंज पूर्वीचं हे आठवतंय. मग का? मराठी माणूस मागे कुठे पडतो तेच तुला सांगतो. परत हाच विषय निघाला. मराठी माणसाला अडकवलं जात आहे. माझी जात ही, माझी जात ती, माझे तुझं ते हेच म्हणजे आपसात तुम्हाला डिव्हाईड केलं जात आहे. तुम्हाला भरकटवलं जात आहे. तुम्ही स्टँड राहा. तुम्ही ठाम राहा. तो कुठल्या जातीचा आहे मला घेणं-देणं नाही. तो मराठी, तो हिंदू आहे. हे सन्माननीय राजसाहेब गेले कित्येक वर्ष सांगतायत. पण त्याच्यावरती कोणाचंच लक्ष नाहीये. मग आता मी या काही गोष्टी बोललो त्याला कोणाला वाईटही वाटेल. सगळे माझ्या मनासारखे नसतील किंवा एकतर्फा विचार करणारे पण असतात. पण मी जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी राजसाहेबांना जवळून पाहिलंय, त्यांचा अभ्यास म्हणूनच तर आज मोठे-मोठे लोकं इव्हन देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलं ना, की राजसाहेब ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्याच्याकडनं जितकं घ्याल तितकं कमी आहे. आता तुम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बरेचसे लोकं करतात, टिप्पणी करतात. करावी राजकीय टिप्पणी साहेब पण बोलतात करावी. पण तीच लोकं तुला साहेबांच्या बंगल्यावर त्यांचं मार्गदर्शन घेताना पण दिसतात. भरपूर लोकं आहेत.
तो ते ते व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. म्हणजे ते वेगळंच आहे. जसे वंदनीय बाळासाहेब होते, तर एकच होऊन गेले. तसे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ते अख्ख्या महाराष्ट्रात एकच. तसा नेता नाही. बाकी राजकीय अभ्यासक खूप आहेत. पण त्यांच्याकडे प्रत्येक बाजूने त्यांचे विचार वेगवेगळे आहेत, की एखादा आदित्य तुझं सांग. आदित्य हा व्यक्ती असा आहे. ठीक आहे. मग आदित्यचा दुसरा पैलू काय असेल? त्याचा पण विचार ते करणार आधीच. मग तिसरा पैलू त्याचा काय असेल? किंवा एखादा चौथा माणूस आदित्यबद्दल काय विचार करत असेल, तोही त्यांच्याकडे असतो. वाचन, अभ्यास अभ्यास खूप आहे. महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आणि वरिष्ठांना सन्मानित करणं त्यांच्याकडनं शिकावं. मग आपले इतके सेलिब्रिटी आहेत आज वरिष्ठ. बघ ना तू साहेब सर्वांना घेऊन सो अभिदादा, एवढे तू मला प्रॉब्लेम सांगितले, मला तर एकदम म्हणजे क्षुल्लक माहिती असतील. एवढे सांगितले, पण प्रॅक्टिकल त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे? बघ आता तर तुला सांगितलं म्हणजे काही आत्ताची जी राजकीय मला जितकं कळतं तितकी मी तुला स्थिती सांगितली. माझ्यापेक्षा अभ्यासकी लोकं भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. आमच्या पक्षात आहे, इतर पक्षात पण आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला आणि माझ्या तुमच्या माध्यमातून हे पॉडकास्ट पाहणाऱ्या सर्व यूथला एकच विनंती आहे, की एक इलाज है और एक ही टॅबलेट है. वंदनीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यांच्या विचारधारेची गरज आहे. त्यांच्या दृष्टिकोनाची गरज आहे. एकदा विश्वास ठेवून बघा. बघा कायापालट होतोय की नाही. निदान मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस तरी एकदा विचार करून बघा. अभिदादा, एक फायनल फक्त आपल्या ऑडियन्ससाठी काय तू एक मेसेज देशील? पॉलिटिकली नाही, एक म्हणजे असा कार्यकर्ता समोरचा तुला बघतोय, तुझा ज्युनियर तुला बघतोय आणि त्याला तू काय मेसेज देशील? पहिला तर एकच सांगेन, की बाबा तुझं मतदान कार्ड आहे का? नसेल तर पहिला मतदान कार्ड काढून घे. ठीक आहे. कारण तुम्हीच मतपरिवर्तन करणार आहात. तर मतदान काढून, तो कार्ड काढून घरी ठेवू नका. मतदानाच्या दिवशी मतदान करायला जा आणि आता जास्तीत जास्त एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. नाहीतर आपण महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलो हे समजणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गाईस, हा होता आजचा पॉडकास्ट. थोडा हेवी असेल, पण एकदम मजेशीर आहे. तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.